नगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात आजी माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांची एकच गर्दी झाली होती. यामध्ये माजी महापौर, माजी उपमहापौर तसेच 5 माजी नगरसेवकांसह 122 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले. काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते व माजी महापौर मकबूल मोहोळकर यांनी प्रभाग क्रमांक 14 साठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांनी प्रभाग क्रमांक 12 साठी उमेदवारी अर्ज घेतला. तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक 22, माजी ज्येष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रभाग क्रमांक 20, सिद्धेश्वर आनंदकर यांनी प्रभाग क्रमांक 1, तसेच माजी नगरसेविका नूतन गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक 17, तस्लीम शेख यांनी प्रभाग क्रमांक 20 साठी, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा संगीता जोगधनकर यांनी प्रभाग क्रमांक 26 साठी, तसेच माजी नगरसेवक तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांनी प्रभाग क्रमांक 16 साठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांनी अर्ज घेतल्यानंतर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, श्रीनिवास कोंडी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, तसेच महिला शहराध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्यासह माजी महापौर मकबूल मोहोळकर, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे, बसवराज बगले, माजी नगरसेवक तौफिक शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पहिल्या दिवशी जवळपास 122 इच्छुकांनी आज अर्ज भरलेले आहेत. उद्या आणि परवा असं अजून 2 दिवस या अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू राहील. भाऊ, खरं तर कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? कारण भाजपकडून विमानसेवा असेल, पाण्याचा प्रश्न आहे, ज्याचे टेंडर देखील जाहीर केलेला आहे, असे मुद्दे घेऊन ते समोर जातात. आपले कोणते मुद्दे असणार आहेत प्रामुख्याने? काय सांगू? सोलापूरच्या विकासामध्ये सध्या ज्या घटना घडलेल्या त्यासाठी महायुती तिन्ही पक्षाचं ह्यामध्ये क्रेडिट आहे त्याच्यामध्ये. पण येणाऱ्या काळामध्ये रोजचा पाणी पुरवठा असेल, रोजगाराचे प्रश्न असतील, मूलभूत सुविधा असतील, त्या सर्व समस्या घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. स्वबळाचा नारा जो आहे तो आपल्याकडून यापूर्वी देखील देण्यात आलेला आहे. भाजप देखील त्यासाठी तयार आहे. मात्र वरिष्ठांकडून जो निर्णय येईल ते आम्ही मान्य करू. आपली कशा पद्धतीची तयारी असणार आहे? सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब या गेल्या 15 वर्षांना आल्यानंतर त्यांनी सोलापूर शहरामध्ये 102 ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आणि जवळपास 75 पार नारा दिलेला होता. आणि त्याच आदेशानुसार आम्ही सध्या 102 ठिकाणी तयारी करत आहोत. तशा पद्धतीने आम्हाला चांगल्या प्रचंड असा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय. उमेदवाराचे इच्छुक सुद्धा आमच्याकडे प्रचंड प्रमाणात येत आहेत. ह्याच्यानंतर जर काही कुठली घटना घडणार असेल किंवा त्या संदर्भात चर्चा असेल ते अण्णासाहेब बनसोडे यापुढे बोलतील.